नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही शेगावला आलो होतो आणि तिथंच ना कोल्हापूरच्या देवीचं मंदिर आहे. तर तिथून 3 किलोमीटर दूर आहे म्हणजे शेगावपासून. तर आम्ही तिथं आलो आणि खरंच मंदिर एवढं भारी आहे ना, तिथं खूप काही पाहण्यासारखं आहे. अगदी मन प्रसन्न करण्यासारखंच आहे. मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता मनात उरते. घनदाट आवाज, अगरबत्तीचा सुगंध आणि देवीसमोर तेजस्वी दरबार. असं वाटत होतं जणू स्वतः महालक्ष्मी आई आपल्या लेकरांकडे प्रेमाने पाहत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईची आठवण झाली की डोळ्यासमोर येतं भव्य आणि प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर. कोल्हापूर पण शेगावमधलं हे मंदिर आहे तितकंच प्रसन्न, तितकंच शक्तिमय आणि तितकंच मनाला भिडणारं. तर त्याच मंदिरामध्ये ना 12 ज्योतिर्लिंग आहे. तर खरंच पूर्ण असं वाटत होतं जसं की पूर्ण महाराष्ट्राचं दर्शन, म्हणजे पूर्ण ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपण इथंच करतंय. तर त्या मंदिर एवढं छान होतं, तर ते मंदिरातून बाहेर निघावंच वाटत नव्हतं. आणि त्यांनी मस्त इथं साईबाबाची मूर्ती, परत गाय वासरू, इतकं भारी होतं ना त्या मंदिराचं डेकोरेशन आणि परत लहान मुलांसाठी इथं बाहेर खेळण्या पण होत्या. तर शिवान्यानी आणि मी तर मस्त एन्जॉय केला. आमची ट्रिप छोटीशीच होती पण मनाला खूप प्रसन्न करणारी होती. कारण असं नाही आहे की आपल्याला फिरायला जाण्यासाठी खूप लांब जावं लागतं. तर आपल्या गावाजवळचे जेवढे पण छोटे छोटे देवदर्शन आहे ना, आपण त्याचा पण एकदम मस्त आनंद घेऊ शकतो. तर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.